कुंकुमार्चनची प्रथा व त्याचे फायदे. कुंकुमार्चन म्हणजे काय? तर देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक. काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे. हा अभिषेक करत असताना देवीच्या मंत्रजपाने हा अभिषेक करावा. देवीचा जप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावे. हा देवीचा मंत्राचा जप करत करत कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन करताना श्रीयुक्त पाठ 15 वेळा पण करावे. 16व्या वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुती म्हणावी, म्हणजे श्रीसूक्ताचे एक आवर्तन झाले असे होते. तुम्ही कुंकुमार्चन नवरात्रीत 9 दिवसांपैकी अष्टमीच्या दिवशी करू शकतात किंवा इतर दिवशी शुक्रवारीही करू शकतात. हे केल्याने काय होते? आपल्या घरात धनहानी होत नाही. आपलं घर धनधान्याने भरून राहते. देवी प्रसन्न होते. कुंकुमार्चन केल्यावर जे आपण कुंकू देवीला अर्पण केले आहे ते एका डब्बीत भरून ठेवावे. कुंकुमार्चन अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जाते. कुंकुमार्चनाचे कुंकू आपतेशांना प्रसाद म्हणून दिले जाते. काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात. आपण आपल्या नवऱ्याला हे कुंकू कुठेही चांगल्या ठिकाणी कामासाठी निघताना लावल्यास त्याचे फळ मिळते. मी सुवासिनींना एकच सांगते, कुंकुमार्चन प्रत्येक शुक्रवारी करा आणि त्यांची प्रचिती पहा. फळाची अपेक्षा न करता हे कुंकुमार्चन मनापासून करावे. श्री स्वामी समर्थ.